नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड. मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जर तुम्ही पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला बँक खात्यात ₹5,000 मिळतील. तर ते कसे मिळतील आणि ते पैसे घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, या संदर्भामध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन अपडेट भेटत राहतात. मित्रांनो, हे जे पैसे आहेत त्यामध्ये तुम्हाला पी-एम किसान योजनेचे ₹2,000, पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारच्या अजून एका योजनेअंतर्गत महिन्याला ₹3,000 मिळणार आहेत. असे एकूण ₹5,000 पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला ही एकूण ₹5,000चा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, ही नेमकी कोणती योजना आहे? तसेच हे ₹3,000 घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तसेच हे पैसे घेण्यासाठी काय प्रोसेस असणार आहे? तसेच पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? 17वा हप्ता याविषयी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. यात एक म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. हे ₹6,000 दर 4 महिन्यांनी ₹2,000च्या 3 हप्त्यांमध्ये वितरित केले जातात. 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झालेल्या या योजनेतून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत आणि आता शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पी-एम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे, हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ₹5,000 कसे मिळणार आहेत, हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे ₹2,000 आहेत आणि दुसरी जी योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना महिना ₹3,000 मिळणार आहेत. ही योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. मित्रांनो, ही एक पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शन दिले जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19,48,871 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 12.8 लाख लाभार्थी हे पुरुष आहेत आणि 7.41 लाख हे महिला लाभार्थी आहेत. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान मानधन या योजनेअंतर्गत 3,000 महिना पेन्शन घेण्यासाठी पी-एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा ₹55 ते ₹200 अंशदान द्यावे लागतात. तेवढेच पैसे सरकारकडून सुद्धा जमा केले जातात. म्हणजेच जर समजा तुम्ही या योजनेत ₹200 जमा केले, तर सरकारकडून सुद्धा तुमच्या नावाने ₹200 जमा केले जातील. असे एकूण ₹400 महिन्याला जमा होतील. हे पैसे तुम्हाला या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला 60व्या वर्षापासून ₹3,000 पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. पैसे किती जमा करायचे आहेत, हे तुमच्या वयानुसार ठरते. जेवढे कमी वयापासून तुम्ही हे पैसे जमा कराल, तेवढे कमी पैसे लागतील. म्हणजेच ₹55. वय जास्त असेल तर पैसे जास्त भरावे लागतात, म्हणजेच ₹200 किंवा त्यापेक्षा कमी. ही योजना 60 वर्षानंतर महिना ₹3,000 पेन्शन घेण्यासाठी अतिशय चांगली योजना आहे. उतार वयात तुमच्या गरजा भागविण्यासाठी तसेच स्वावलंबी जीवन जगण्यासाठी खूप छान योजना आहे. शिवाय आपण जेवढे पैसे जमा करू तेवढेच सरकारकडून जमा केले जातात आणि वयाच्या 60 वर्षापासून आपल्याला हे पैसे पेन्शन स्वरूपात मिळायला लागतात. तुम्ही जर पी-एम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असेल, तर तुम्ही थेट प्रधानमंत्री मानधन योजनेत सामील होऊ शकतात. एकाच वेळी तुम्ही पी-एम किसान सन्मान निधी योजना तसेच प्रधानमंत्री मानधन योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.
मित्रांनो, तसे जर पाहिले तर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना इतर दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत नाही. जसे की संजय गांधी योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळत नाही. अजूनही बऱ्याच योजनांचा लाभ मिळत नाही. परंतु प्रधानमंत्री मानधन योजनेचा लाभ पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना डायरेक्ट घेता येतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही प्रधानमंत्री मानधन योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन घेता येईल. या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे जाणून घेऊया. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे, अशी अपडेट आहे. तसेच याबाबत नेमकी तारीख शासनाकडून जाहीर झालेली नाही. याबाबत तारीख फिक्स झाल्यानंतर त्याविषयी आपल्या चॅनलवर अपडेट मिळेल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.